नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण दिवसभरातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीत आहे। भारत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्णपणे बंदी घालू शकतं। भारत पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना हाकलून लावू शकतं। पाकिस्तानी उच्च आयोगाला आता वाटप केलेली जमीन परत मिळवू शकतो। भारत सिंधू पाणी करार रद्द करू शकतं। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्याला। संदीप, अगदी बरोबर आहे। 7 वाजता विदेश मंत्रालयाची जी पत्रकार परिषद होणार आहे, त्या पत्रकार परिषदेकडे भारतासह पाकिस्तानचं देखील लक्ष असणार आहे। कारण ज्या पद्धतीनं 14 फेब्रुवारी 2019ला आपल्याला माहित आहे पुलवामाचा हल्ला झालेला होता, त्यानंतर उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून त्याचा बदला खरं तर भारतानं घेतलेला होता आणि आता त्याचीच चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होती। मात्र आता एक वेगळी स्ट्रॅटेजी देशाकडून पाकिस्तानबाबत ठरवली जाते काय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचं कारण म्हणजे आज सकाळी जी बैठक झाली साऊथ ब्लॉकमध्ये, त्यानंतर आता पुन्हा CCSची बैठक सुरू झाली आणि त्यानंतर विदेश मंत्रालयाची ही पत्रकार परिषद होणार आहे। पाकिस्तानचं नाक दाबायचा प्रयत्न एक प्रकारे देशाकडनं केला जातो का हे बघावं लागेल, कारण अनेक प्रकारे पाकिस्तान तसं बघायला गेलं तर भारतावर अवलंबून आहे आणि त्यातले अनेक पैलू आहेत। त्यामध्ये जसं आपण सांगितलं सिंधू नदीचा पाण्याचा जो करार आहे तो आहे, त्याचबरोबर परदेशी राजदूतांना पुरावे दाखल्याचा जो जे प्रकरण आहे ते देखील आहे। त्याचबरोबर व्हिसा देणं थांबवलं जाऊ शकतं, म्हणजे पाकिस्तानचे काही नागरिक आजही येतात भारतामध्ये, भारताचे तिकडे जातात। जी दळणवळणाची वाहतुकीची जी साधनं आहेत त्या बाबतीत काही मोठे निर्णय घेतले जातात का, काही व्यापाराच्या बाबतीत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पाकिस्तानला दिल्या जातात, निर्यात केल्या जातात। त्या संदर्भात काही विदेश मंत्रालय मोठा काही निर्णय घेतं का हे आपल्याला काही वेळात समजू शकेल। त्याचबरोबर कर्तारपूर कॉरिडॉर जो आहे तो बंद करा अशी देखील मागणी यापूर्वी करण्यात आलेली होती देशभरामधून आणि ती देखील मागणी आजच्या विदेश मंत्रालयाकडून मान्य केली जाते का हे बघावं लागेल। भारत पाकिस्तान सोबतचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जो व्यापार आहे, मग त्यामध्ये धान्यांपासून आधी सगळ्या वस्तूंचा आहे, त्या बाबतीत देखील मोठा काही निर्णय घेतला जातो का विदेश मंत्रालयाकडे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आता CCSची बैठक सुरू झालेली आहे, त्या बैठकीमध्ये इत्थंभूत चर्चा होईल आणि त्यानंतर 7 वाजता विदेश मंत्रालयाकडून ही पत्रकार परिषद घेतली जाईल। आणखी एक महत्त्वाची बात, ही पत्रकार परिषद तर होणार आहे, मात्र आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यासाठी, पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का? नाही, अगदीच होऊ शकतात। कारण पाहायला गेलं तर कालच्या वेळा पहलगामचा अटॅक झाला, त्यानंतर पंतप्रधान मोदी एकतर देशाच्या बाहेर होते, मात्र आज पहाटेच ते दाखल झाले आणि दुसरीकडे गृहमंत्री थेट काश्मीरमध्ये काल रात्रीच दाखल झाले होते। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट मोदींनी सोडला, अमित शाह थेट काश्मीरमध्ये पोहोचले, त्यानंतर जगभरातल्या अनेक देशांनी या सगळ्या दहशतवादी घटनेचा खरं तर म्हणजे निषेध केलेला आहे। व्यक्तिगतरित्या देखील अनेक राष्ट्राध्यक्षांनी, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी देखील निषेध केलेला आहे। जो बायडन यांच्यासोबत थेट पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून चर्चा साधलेली आहे आणि मोदींनी सांगितलं की कुठलीही हयगय केली जाणार नाही, चोख प्रत्युत्तर जे आहे ते भारताकडून दिलं जाईल। त्यामुळे नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला गेलं तर भारताची बाजू ही आता म्हणजे उजवी ठरेल असं आहे किंवा जड ठरेल असं आहे। नक्कीच पाकिस्तानबाबत म्हणजे जगाचा जर विचार केला तर इतर देश भारताच्याच बाजूनं बाजू मानतील यामध्ये शंकाच नाही। त्यामुळे नक्कीच जागतिक पातळीवर पाकिस्तानवर दबाव हा वाढू शकतो। अमेरिका असेल, रशिया असेल किंवा अगदी म्हणजे जवळच्या देशांनी देखील, बांगलादेशनं देखील या सगळ्याचा घटनेचा निषेध केलेला आहे, श्रीलंकेनं देखील केलेला आहे। त्यामुळे कुणीही पाठीशी सध्या तरी घातलेलं नाही पाकिस्तानला। त्यामुळे पाकिस्तानचं जे त्याची जी प्रतिमा आहे ती नक्कीच खालावलेली आहे असं म्हणता येईल। त्यामुळे विदेश मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेची आपल्याला वाट बघायला लागेल सुमित यासाठी। नक्कीच संदीप, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। तर आपण बघतोय पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आता भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, पाकिस्तानबरोबर राजकीय संबंध तोडणं किंवा अत्यंत कमी करणं ही कारवाई देखील होऊ शकते। पाकिस्तानी उच्च आयोगामध्ये काम करणाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी उच्च आयोगाला दिलेली जमीन परत घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। इस्लामाबादमधल्या भारतीय राजकीय कर्मचाऱ्यांना परत बोलावू शकतो। सिंधू पाणी करार स्थगित करत उत्तर देऊ शकतो। भारत P5 राष्ट्रांसमोर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया उघड करू शकतो।
पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर पूर्णपणे बंदी टाकू शकतो. भारत कर्तारपूर कॉरिडॉर बंद करू शकतो. पाकिस्तानसोबतचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यापार थांबवू शकतो. वाघा बॉर्डरवरील कार्यक्रम बंद करू शकतो. तर दहशतवादी हल्ल्याविरोधात भारताची ही कारवाई होऊ शकते. पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी संदीप राजगोळकर याच्याकडे. संदीप, ही सगळी बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाईल हे आपण पाहणार आहोत. या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत. मात्र आपण बघतोय सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. भारतीय पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना हकलून लावू शकतो. या सगळ्या संदर्भातले निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात.